नमस्ते. बारामती झटक्यामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आता खरं माळशिरस तालुक्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच अशी निवडणूक झालेली आहे की मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर हे दोन्ही गट एकत्र लढतायत. कारण यापूर्वी हे दोन्ही गट एकमेकांच्या आमनेसामने लढलेले होते, परंतु पहिल्यांदाच हे दोन्ही गट एकत्र लढून या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरे गेलेले होते. आणि हे जात असताना त्यांनी महायुती सरकारमधील अजितदादांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना सोबत घेतलेली होती. आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीमधील काँग्रेस पक्ष हा स्वतंत्र लढला आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनेचं त्यांनी समर्थन घेतलेलं होतं. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे तालुका अध्यक्षालाच त्यांनी उमेदवारी दिलेली होती. त्यामुळं तोही पक्ष त्यांच्या समवेमध्ये होता. म्हणजे जवळजवळ चांगले मोठे पक्ष 5, काही संघटना, शेतकरी संघटना, दुसरे इतर बी पक्ष त्यांनी सोबत घेऊन ही निवडणूक लढलेले होते. आणि खऱ्या अर्थानं भाजप हे स्वतंत्र लढलेलं होतं. आणि या माळशिरस तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार राम सातपुते यांनी या ठिकाणी ही निवडणूक जी होती ही लढवलेली होती. खऱ्या अर्थाने ही निवडणूक जी होती ही एक वेगळ्या मार्गावर होती. कारण हे सर्व पक्ष एकत्र आलेले होते आणि ह्यामध्ये भाजपला किंवा म्हणजे माजी आमदार राम सातपुते यांना टार्गेट केलेलं होतं. मग हे ज्या वेळेस खऱ्या अर्थानं निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज भरताना सुद्धा हे जाणवत होतं. जनता मतदार मात्र स्थिर होती. आणि खऱ्या अर्थानं हे निवडणुकीमध्ये आता काल मतपेटीमध्ये सर्वांची भवितव्य बंद झालेली आहेत. परंतु मतदारांचा जर कानोसा घेतला तर मतदारांच्या ज्या काय भावना, प्रतिक्रिया त्याच्यामध्ये होते की जरी हे सर्व एकत्र आले असले तरी सुद्धा राम सातपुते यांना मतदारांनी एकाकी पडून दिलेलं नाही, अशा मतदारांच्या भावना आहेत त्या. त्यामुळं एक सर्वसाधारण जनरली पाहिलं तर जिल्हा परिषदेच्या 9 जागा आहेत. त्या 9 जागेमधील 4 ते 5 जागा हे माजी आमदार राम सातपुते म्हणजे भाजपच्या लागतील असा एक जनतेचा कौल आहे. 18 पंचायत समिती आहेत, त्यामधील 11 ते 12 पंचायत समित्या ह्या भाजपच्या लागतील. म्हणजे लोकांनी काय केलं, या ठिकाणी माजी आमदार राम सातपुते यांच्यावर टीका झाली, त्यांच्या धर्मपत्नी संस्कृतीताई सातपुते यांच्यावर टीका झाली. परंतु राम सातपुते यांनी टीकेला न उत्तर देता मी काय केलं गेल्या 5 वर्षाच्या टर्ममध्ये आणि आता आमदार नसताना सुद्धा कशा पद्धतीनं निधी आणून दिला हे ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस जनता सुद्धा खरं विकासाच्या पाठीमागं जाते असं आपल्याला चित्र पाहायला मिळते. आणि बरेच जण जानकर आणि मोहिते पाटील गटातील चांगले दिग्गज नेते मंडळींनी सुद्धा ह्या निवडणुकीमध्ये भाजपला समर्थन दिलेलं आहे. काही भाजपमध्ये प्रवेश केला आहे, काही न करता सुद्धा त्यांनी जाहीरपणे भारतीय जनता पार्टीचं काम केलेलं आहे. त्यामुळं तळागाळातील सर्वसामान्य जी जनता आहे ही जनता हाललेली नाही. कारण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मोहिते पाटील आणि जानकर गट एकत्र होते. त्यावेळेला सुद्धा माळशिरस तालुक्यातील जनतेने माजी आमदार राम सातपुते यांना 1,08,000चं मताधिक्य दिलेलं होतं. मग आता त्यावेळेला 1,008 मताधिक्य मिळाल्यानंतर उत्तमराव जानकर यांनी हे EVM हा घोळ आहे असं करून त्यांनी बऱ्यापैकी ह्याचा स्टंटबाजी केलेली होती. मात्र जनतासुद्धा, कारण खरं पहिल्यांदा ज्या वेळेस निकाल संपूर्ण झाला 5 वाजता त्यांनी एक बैठक बोलवली होती,
त्या बैठकीमध्ये माळशिरस तालुक्यामध्ये गुलालापेक्षा बिगर गुलालामध्ये लोक जादा होती. त्यामुळं राम सातपुते यांना जी मताधिक्य पडलेलं होतं हे खरंच होतं, यावरून दिसून येतं. आता खरं पाहिलं तर ह्या लढतीमध्ये माजी आमदार राम सातपुते यांच्यासुद्धा धर्मपत्नी संस्कृतीताई उभा आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये आमदार उत्तमराव जानकर यांचे चिरंजीव जीवन जानकर उभा आहेत. म्हणजे अशा अनेक लढती आहेत. या लढतीकडे पाहिलं जातं आहे. मोहिते पाटील परिवारातील सदस्य उभा आहेत, माने पाटलांच्यातले आहेत, माने देशमुखांच्यातले आहेत. त्यामुळं ह्या निवडणुकीमध्ये खरं जनतेने जे आहे हा जनतेचा कौल फार महत्त्वाचा आहे आणि निश्चितपणे अशा पद्धतीनं या माळशिरस तालुक्यामधील वातावरण झालेलं आहे. निश्चितपणे हे जिल्हा परिषदेमध्ये 4 ते 5 गट आणि पंचायत समितीचे 11 ते 12 पंचायत समित्या गण हे भाजपकडे राहील असं एकंदरीत चित्र आहे. आणि निश्चितपणे हे चित्र उद्याच्याला 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि त्यावेळेला खऱ्या अर्थाने हे चित्र स्पष्ट होणार आहे. परंतु जनतेचा कौल पाहता हे उद्याचं चित्र निश्चितपणे अशा पद्धतीनं राहणार आहे. याच्यासाठी आम्ही हे बारामती झटका यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही सर्व आमच्या प्रेक्षकांच्यापर्यंत पोचवतोय. निश्चितपणे हा व्हिडिओ आपण सेव्ह करून ठेवावा आणि उद्याच्याला ही ज्या वेळेस ही मतमोजणी झाल्यानंतर खऱ्या अर्थानं हा आम्ही एक राजकीय अंदाजच व्यक्त केलेला आहे. जनतेचा जनाधार आहे आणि ह्या जनाधारावर हा व्हिडिओ केलेला आहे. निश्चितपणे हे मतदारांचं जे अभिप्राय पाहिलं, अनेक नेत्यांचं सर्व स्तरातून आलेला जो अहवाल आहे त्या अहवालाच्या माध्यमातून आम्ही हे आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समाज माध्यमांच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतोय. निश्चितपणे ह्या माळशिरस तालुक्यामध्ये माजी आमदार राम सातपुते यांना मतदारांनी एकाकी पडून दिलेलं नाही, यावरून हे सिद्ध होतं आहे. आणि ह्या मतदानामध्ये जो मतदानाचा आकडा असेल तो EVMवर म्हणता येणार नाही, कारण उत्तमराव जानकर यांनी EVM चेक केलं आहे, सर्व त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं आहे. त्यामुळं ही मतं जी काय माजी आमदार राम सातपुते यांच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांना पडतील ती मतं ही खऱ्या अर्थानं लोकशाही मार्गानं आहेत. अशा पद्धतीनं विरोधी गटानं सुद्धा हा मतदानाचा कौल मान्य करावा, अशा पद्धतीनं हे मतदान झालेलं आहे. निश्चितपणे आपण याच ठिकाणी ठाऊ. सर्वांना बारामती झटका संपादक श्रीनिवास कदम पाटील सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. राम राम, जय हिंद.